पार्थ पवार संबंधित जमीन घोटाळ्याच्या आरोपांची माहिती देतो. ही फक्त माहिती आहे, आरोप आहेत, दोषी ठरलेले नाहीत. एका वेळेस पुणे येथे शहरातील अत्यंत पॉश क्षेत्र मानल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्कमध्ये सुमारे 40 एकर जमीन व्यवहार झाला असे या आरोपांमध्ये म्हटली आहे. ज्यांची मालकी या भावनेने घेतली गेली ती जमीन म्हणजे मूळतः महार वतनाची जमीन होती असे काही तज्ज्ञांनी म्हटले आहे. आरोप काय आहेत? 1. त्या 40 एकर क्षेत्राच्या जमीन खरेदीची किंमत बाजारभावानुसार रुपये 1804 कोटी इतकी असावी असा दावा आहे. 2. परंतु त्या व्यवहारात विक्रीची कागदोपत्री किंमत फक्त रुपये 300 कोटी इतकी दाखवली गेली होती अशी माहिती आहे. 3. या व्यवहारात त्यासाठी आवश्यक असलेली स्टॅम्प ड्युटी किंवा मुद्रांक शुल्क खूप कमी भरली गेल्याचा आरोप आहे. वरवर पाहता केवळ रुपये 500 एवढी स्टॅम्प ड्युटी भरल्याचा दावा आहे. 4. या व्यवहाराचा वेळ खूपच कमी होती. ठराव पास झाला, मोकळ्या ज्ञानासाठी आणि जमीन खरेदीची प्रक्रिया फक्त काही दिवसात पूर्ण झाल्याचे आहे. 5. अतिरिक्त आरोप असा आहे की महार वतनाची जमीन या प्रकारची जमीन विक्री ट्रान्सफर्स नियमांनुसार विशेष असते. त्या प्रकारच्या जमीन व्यवहारामध्ये सरकारकडून विशेष प्रक्रिया, नजराणा किंवा इतर नियम लागतात. त्याचा उल्लेख स्पष्टपणे नसल्याचे दिसते. आरोपी कोण? या प्रकरणात मुख्यपणे आरोप केलेले आहेत पार्थ पवार, जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव आहेत. कंपनी म्हणून ए मीडिया होल्डिंग्स LLP किंवा अमेडिया कंपनी नावाची एजन्सी जी त्या जमीन व्यवहारात सहभागी होती. इतर संबंधित पक्ष किंवा घराणेकडील व्यक्ती आणि त्या जमीन व्यवहारातील कागद पद्धतीतील घटक. सरकारची प्रतिक्रिया. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गांभीर्याने पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. सरकार म्हणते की जिथे अनियमितता असेल तेथे कारवाई होणार असे स्पष्ट केले आहे. वकील आणि आरोपींची बाजू. पार्थ पवार यांनी माध्यमांना सांगितले की त्यांनी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही किंवा घोटाळा केला असल्याचा दावा नाही असा प्रतिवाद केला आहे. परंतु विरोधक आणि माध्यमांनी या व्यवहारातील अनेक कच्चे दुवे असल्याचा आणि तपासण्या होण्याची गरज असल्याचा मुद्दा केला आहे. काय इम्प्लिकेशन्स आहेत? जर हे आरोप खरी ठरले तर राजकीय, कायदेशीर आणि सामाजिक बऱ्याच बाबतीत गंभीर परिणाम होऊ शकतात. खास करून जमीन व्यवहारातील पारदर्शकतेचा प्रश्न, सरकारच्या धोरणांचा प्रश्न आणि जमिनीचा वापर यांच्यात. लोकांनी जमीन व्यवहार करताना नियमांनुसार तपास करणे, योग्य कागद मिळवणे, स्टॅम्प ड्युटी काही कमी किंवा चुकीची भरली गेली आहे का हे पाहणे हे महत्त्वाचे. हे प्रकरण दाखवते की महार वतनाची जमीन किंवा सरकारकडून मिळालेली जमीन अशा प्रकारे खरेदी विक्री करताना विशेष काळजी घ्यावी लागते, कारण त्यावर भिन्न नियम लागू होतात.